काहीतरी चुकीचं घडतंय किंवा चुकीचं काहीतरी आहे हे कळत असूनही आपण त्यातून बाहेर का पडत नाही? कारण आपण जेव्हा दुसऱ्याला सल्ले देत असतो तेव्हा आपण खूप हुशार आहे किंवा शहाणी आहे असं आपण स्वतःला समजत असतो. कोणी चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला तर आपण लगेच म्हणतो, अरे त्याच्यापासून लांब राहायला हवं होतं. कोणी चुकीच्या नात्यात अडकला तर आपण त्याला समजावतो. स्वतःची किंमत ओळख. कोणी सतत अपमान सहन करत असं राहिला तर आपण म्हणतो, एक दिवस स्वतःसाठी उभं राहा. पण हीच वेळ जेव्हा आपल्या आयुष्यात येते तेव्हा आपल्या शब्दाचा विसर आपल्याला पडतो. कारण दुसऱ्याचं आयुष्य बाहेरून दिसतं, पण स्वतःचं आयुष्य आतून जगावं लागतं. दुसऱ्याच्या जखमेवर सल्ला देणं सोपं असतं, पण स्वतःच्या जखमेवर निर्णय घेणं खूप कठीण असतं. महाभारतातही सगळ्यांना सत्य माहीतच होतं. भीष्मांना माहीत होतं की हस्तिनापूर चुकीच्या दिशेने चाललेलं आहे. द्रोणांना माहीत होतं की त्यांच्यावर बाण चालवत आहेत ते त्यांचे शिष्य आहेत. विदुरांना माहीत होतं की दुर्योधनाचा हट्ट एक दिवस संपूर्ण कुरुवंशाला महागात पाडणार आहे. गंधारीला आपल्या मुलाचा स्वभाव माहीतच होता. धृतराष्ट्रालाही माहीत होतं दुर्योधन चुकीचा आहे. मग प्रश्न असा आहे की सत्य माहीत असूनही त्यांनी निर्णय का घेतला नाही? कारण सत्य समजणं आणि सत्याच्या बाजूनं उभं राहणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या आयुष्यातही हेच होतं. आपल्याला माहीत असतं की कोण आपल्याला चांगलं आहे किंवा कोण आपल्यासाठी चांगलं आहे. आपल्याला माहीत असतं कोण फक्त आपल्याला गरजेपुरतं आपल्याजवळ आहे. आपल्याला माहीत असतं कोण आपल्यावर प्रेम करते आणि कोण फक्त आपला उपयोग करून घेत आहे. आपल्याला हेही माहीत असतं की कुठे थांबायचं आहे आणि कुठून निघायचं आहे. तरी आपण थांबतो का? कारण निर्णयाला ध्येय लागतं, धैर्य लागतं. कधीकधी आपल्याला चुकीच्या माणसापेक्षा त्याला गमावण्याची भीती जास्त असते. चुकीच्या नात्यांपेक्षा एकटेपणाची भीती मोठी वाटते. नोकरी आवडत नसते, पण बदलाची भीती वाटत असते. स्वप्न मोठे असतात, बिझनेस करावासा वाटत असतो, काहीतरी आयुष्यात बदल करावासा वाटत असतो, पण अपयशाची भीती आतून वाटत असते. म्हणून आपण स्वतःला समजवत राहतो, थोडं अजून सहन करूया, कदाचित सगळं बदलेल, कदाचित तो समजून घेईल, कदाचित उद्या परिस्थिती चांगली असेल. आणि या कदाचितमध्ये आपली अनेक वर्ष निघून जातात. आपली परिस्थिती बदलण्याची आपण वाट बघत बसतो, पण परिस्थिती आपल्यामुळे बदलण्याची संधीच देत नाही. कधीकधी आयुष्यात सर्वात कठीण निर्णय कोणाला सोडण्याचा नसतो, स्वतःची जुनी आवृत्ती सोडण्याचा असतो. जी व्यक्ती सतत सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करते तिला एक दिवस नाही म्हणायला शिकावं लागतं. जी व्यक्ती प्रत्येक वेळी स्वतःची चूक मान्य करते तिला एक दिवस विचारावं लागतं, प्रत्येक वेळी दोष माझाच का? जी व्यक्ती सतत दुसऱ्यांच्या अपेक्षापेक्षा मध्ये जगते तिला एक दिवस स्वतःला विचारावं लागतं, माझी इच्छा काय आहे? हा प्रश्न सोपा नाही, कारण आयुष्य बदलायचं असेल तर आधी काही लोकांना नाराज करावं लागेल, काही लोकांच्या मागे जाणं सोडावं लागेल, काही सवयी सोडाव्या लागतील, काही सवयी आयुष्यातून घाणाऱ्या बंद कराव्या लागतील, काही भ्रम स्वतःच्या हाताने फोडावे लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या मनातल्या भीतीला सामोरे जावं लागेल. अर्जुनाच्या हातात गांडीव होतं, पण युद्धाच्या आधी त्याचे हात थरथरत होते. त्याला युद्ध माहीत नव्हतं असे नाही, त्याला शत्रू माहीत नव्हते असेही नव्हते, त्याला आपली ताकद माहीत नव्हती असेही काही नव्हते. त्याची समस्या होती ते योग्य काय आहे ते कळून असूनही योग्य निर्णय घेण्याची किंवा त्याची किंमत मोजण्याची तयारी नव्हती त्याची. म्हणून कृष्णाने त्याला आधी युद्ध जिंकायला सांगितले नाही, त्याने आधी त्याला संभ्रम दूर केला. कारण बाहेरचे युद्ध जिंकण्याआधी मनातले युद्ध जिंकणे गरजेचं असतं. आपल्यालाही हेच करायचं आहे. आज स्वतःचा एक कठीण प्रश्न विचारा, मी ज्या गोष्टीला धरून बसलोय ती खरंच माझी गरज आहे का, की फक्त माझी भीती आहे? हा प्रश्न प्रामाणिकपणे विचारा, कदाचित उत्तर मिळेल. कदाचित एखाद्या व्यक्तीबद्दल सत्य समोर येईल, कदाचित एखाद्या नात्याबद्दल भ्रम तुटेल, कदाचित स्वतःबद्दलही काही कडू सत्य समोर येईल. पण लक्षात ठेवा, कडू सत्य माणसाला तोडत नाही,
खोटा भ्रम माणसाला वर्षानुवर्ष आतून तोडत राहतो. म्हणून आजपासून प्रत्येक निर्णय घेताना फक्त लोक काय म्हणतील असा विचार करू नका. एकदा तरी विचारा, उद्या माझं मन मला काय म्हणेल. कारण जगाला उत्तर देता देता आपण स्वतःला उत्तर देणंच विसरून जातोय. आपल्या आयुष्याच्या शेवटी लोक समाधानी आहेत की नाही ह्याच्यापेक्षा काय महत्त्वाचं आहे तर मी माझ्या आयुष्यात सुखी आहे की नाही किंवा मी माझं आयुष्य खरंच जगलो आहे की नाही. कुरुक्षेत्राच्या प्रत्येक आयुष्यात येत असतं. फरक फक्त एवढाच असतो की कुणाचं युद्ध बाहेरून दिसतं तर कुणाचं युद्ध शांतपणे मनात सुरू असतं. तुझ्या मनात आज जर संघर्ष असेल तर घाबरू नकोस. संघर्ष म्हणजे तू हरला नाहीस किंवा त्याचा पुरावाही नाही. संघर्ष म्हणजे तुझ्या आतल्या जुन्या आणि नव्याने जन्म घेऊ पाहणाऱ्या यांच्यातील लढाई आहे. फक्त एक शब्द लक्षात ठेव की योग्य निर्णय घेण्यासाठी नेहमी परिस्थिती बदलण्याची गरज नसते. कधीकधी स्वतःची भीती बदलावी लागते आणि ज्या दिवशी तू भीतीपेक्षा सत्याची निवड करशील त्या दिवशी तुझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठं कुरुक्षेत्र हळूहळू शांत व्हायला सुरुवात होईल. माणसाचं आयुष्य अगदी सेम महाभारतासारखंच आहे. तसं बघायला गेलं तर कृष्णाने महाभारतातून माणसाला हाच धडा दिलेला आहे की आयुष्य कसं जगावं किंवा आयुष्याचा सार काय आहे. हे जर आपल्याला कळालं तर खरंच आयुष्य किती सोपं आहे ना जगण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणाशी आपल्याला तुलना करायची नाही आहे किंवा कुणाशी आपल्याला भेदभाव पण करायचा नाही. आपलं आयुष्य